ठरलं तर मग ह्या मालिकेत प्रिया आता जेलमध्ये आलेली असते. ती नागराज आणि महिपतला सांगू लागते की तुम्ही माझा एक प्लॅन कराल का? म्हणजे सायली आणि अर्जुनला संपवायचं. त्याच्या बदल्यात मी वकिलाला भेटून तुम्हाला जामिनावर सुटका करण्याची व्यवस्था बघते. ती वकिलाकडे येते आणि त्यांना सांगते की तुम्हाला म्हणजे केस लढायची तर आहे, पण हे पैसे तोंड बंद करण्यासाठी. ती आता चक्क वकिलालाच पैसे देऊन त्याचं तोंड बंद करते आणि सांगते की वकील तुम्ही आहात, पण प्लॅन मी सांगेल तसं करायचा. तरीसुद्धा ते सांगतात की आज सध्या महिपतला मी सोडवू शकतो, पण नागराजचे गुन्हे असे आहेत की तुम्ही पण त्यांना सोडवू शकत नाही. प्रिया म्हणते की मी तुम्हाला पैशांची डील करते ना, मग काय करायचं तो माझा प्रश्न आहे. तुम्ही फक्त मी जे सांगेल ते करायचं. त्यावेळेस आता तो वकील पण प्रियाचं ऐकू लागतो. दुसरीकडे नागराज आणि महिपत ठरवतात की आपण साक्षीला सांगायचं की सायली आणि अर्जुनचा अपघात घडवण्यासाठी एका माणसाला तिकडे पाठव, जिथे सायली आणि अर्जुनवर वॉच ठेवून त्यांचा अपघात घडवायचा. त्याप्रमाणे ते पूर्ण प्लॅन करतात आणि ज्या वेळेला सायली अर्जुन गाडीमध्ये बसून घरी जायला निघतात, त्याच वेळेला एक माणूस आता भरधाव कंटेनर त्यांच्या गाडीवरती आदळतो. त्यांचा भीषण असा अपघात घडतो आणि घरी आता अश्विनला मोबाईलमध्ये प्रिया ती बातमी दाखवते, ज्या बातमीमध्ये सायली आणि अर्जुनचा अपघात झालेला असतो. ही बातमी ऐकताच कल्पना, प्रतापराव, घरातल्या सगळ्यांनाच मोठा धक्काच बसतो. पण इथे मात्र प्रियाला खूप आनंद झालेला असतो, कारण आता महिपत आणि नागराज जेलच्या बाहेर तर येणार आहेत, पण सायली आणि अर्जुनला माझे पुरावे नष्ट करण्यासाठी मी कायमचं संपवलं ह्याच आनंदात ती असते. खूप जबरदस्त ट्विस्ट आला. पाहायला विसरू नका. ठरलं तर मग अशाच डेली प्रोमोसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.